रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण. रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आलेच्या प्लॉट मध्ये. आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहे. आपण सरांची ओळख जाणून घेऊया. सर नमस्ते. नमस्ते. तुमचा परिचय द्या सर. मी नितीन तानाजी साबळे वडून. बर. हा प्लॉट आमच्या गोरख जगदाळे आणि नितीन साबळे आम्ही दोघांनी मिळून दोघांनी मिळून एकत्र केलाय. वडूदच्या शिवरानात आहे. बर. आता हे तुमची लागण जी आहे ही किती तारखेची लागण आहे आलेची? शी लागण 19 मेची. 19 मेला तुम्ही लावली. 19. बर. त्यावेळेस टेम्परेचरचा पिरियड होता. टेम्परेचर त्यावेळेस तुम्ही ह्याचे काय त्याच्यासाठी टेम्परेचर साठी काय केलं होतं? ड्रिप केलं होतं का? ड्रिप केलं होतं. ड्रिप रेन पाईप वगैरे नाही. ड्रिप केलं होतं. बरं. आता सुरुवातीला जे राहतं सीड ट्रीटमेंट वगैरे असं काही गोष्टी तुम्ही केल्या होत्या का? सीड ट्रीटमेंट केलं होतं. बरं. सीड ट्रीटमेंट वगैरे केलं. आता मला सांगा, रामा ॲग्रोटेकची ओळख तुम्हाला कशी झाली? तुमच्या मार्फतच झाली तशी ते. शॉप तुम्हाला बघायला शॉप बघायला भेटला तुमच्या तिकडे जाता येता, तर तुमची ओळख झाली आणि त्याच्यानंतर थोडस सुरुवातीला मोबाईलवरनं कॉन्टॅक्ट नंबर बी घेतले. त्याच्यावरून मग तुमचा माझा परिचय झाला, सरांचा झाला. बरं. मला सांगा, सुरुवातीला ज्यावेळेस आपण भेटलो रामा ॲग्रोटेकची ज्यावेळेस तुम्हाला ओळख झाली त्यावेळेस प्लॉटची अवस्था कशी होती? नाही, अवस्था म्हणजे फर्स्ट स्टेज म्हणजे लावूनच झालं होतं. उगवण वगैरे चालूच झालेलं होतं. आता ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा रामा ॲग्रोटेकची खतं वापरली त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय बदल? बराच फरक जाणवला. म्हणजे उगवण शक्ती चांगली झाली. ह्याच्यानंतर आपण फुटव्यामध्ये चांगले हे झालं. आता सिच्युएशन चांगली आहे. म्हणजे एवढा पाऊस एवढं वातावरण हे असताना सुद्धा म्हणजे योग्य वाटतंय की सगळे प्रोडक्ट वापरून ह्याचा 8-8 दिवसाला रिझल्ट मिळतोय. जसा आपल्याला दुष्परिणाम येतात त्या पद्धतीने सांगितलेलं ते प्रोडक्ट आपण दिल्यानंतर आलेला महत्वाचा जो रोग असतो त्यासाठी तुम्ही काय वापरले? त्यासाठी आपला लोहा किंग आहे, बायो इन्व्हेटर आहे, नीम आहे, निमकरण आहे आणि हे आता आपल्याला दिलेलं इन्व्हेटर दिलेलं आहे. म्हणजे आता आलं शेती तुम्ही किती वर्ष झालं का? नाही, आता आपण यंदा पहिल्यांदाच केलेली ह्या रानात बऱ्याच वर्षानंतर. बऱ्याच वर्ष आपण ट्राय केली. अजून काय काय पीक असतं? बाकी आपले ऊस हळद आणि मागच्या वर्षी काय थोडे वाटाणा वगैरे असे. म्हणजे शेतीला बदल म्हणून की आपल्याला कंटिन्यू ऊसाचा बदल म्हणून आपण थोडीशी पिकं आणि हरभरा, ह्याच्या आधी हरभरा घेतला होता याच्यामध्ये पिवडसाठी की आपल्याला आल्याचं नियोजन. या प्लॉटला सुरुवातीला जे शेणखत वगैरे त्याचं जे नियोजन असतं तसं काय तुम्ही केलं? 5-6 टोळ्याला आपण शेणखत टाकलेलं दिलं. जमिनीचा आता प्रोत आम्हाला चालताना चांगला दिसतोय. 5 फुटी वगैरे तुम्ही 2 वेळा 5 फुटी म्हणजे ह्याच्या अधिकार जेव्हा आपण हे नाही केलं. तर आता तुम्हाला ह्या प्लॉटला जे मार्गदर्शन भेटलंय गायकवाड सरांच्या माध्यमातून, तर गायकवाड सर तुम्ही जरा सांगा तुम्ही सुरुवातीला याचं काय काय वापरायला दिलं? आता नमस्कार, मी कीर्तिराज गायकवाड, प्रतिनिधी रामा ॲग्रोटेक कंपनी. जेव्हा सरांची माझी भेट झाली त्यावेळेस थोडस रानामध्ये पाणी जास्त साचलं होतं आणि त्यामुळं जे कंदकुज आहे त्याचा प्रादुर्भाव जास्त झाला होता. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना मी बायोरुल्टरची आळवणी करायला सांगितली की तुम्ही बायोरुल्टर घ्या आणि त्याची पहिले 200 पाण्यामध्ये त्याची आळवणी करा. आता आळवणी केल्यानंतर त्यांना 5-6 दिवसामध्येच काळोखी वाढली. जे काही बुरशीजन्य आजार जो सुरू झाला होता तो तिथं स्टॉप झाला आणि काळोखी वाढल्यामुळं बुरशीजन्य आजार सगळा पूर्ण कंट्रोलमध्ये झालेला आहे. सर जे सांगतायत ते तसं झालं ना. आणि आपल्याकडे तसा व्हिडिओ बी आहे की ज्यावेळी 14 तारखेला आपण सोडलं त्यानंतर आज 21 तारखेनंतर पुन्हा भेट झाली सरांची माझी आणि आजची परिस्थिती पण ती वेगळी. म्हणजे आता हे तुम्ही दोघांनी मिळून केलं. आता रामा ॲग्रोटेक वापरायचा निर्णय तुमचा एकट्याचा होता? हा, एकट्याचा होता. हे दुसऱ्या तुमचं जे पार्टनर आहे त्यांना पटवताना तुम्हाला कसं गेलं? त्यांना आलेले प्लॉट बघितल्यानंतर म्हटले ठीक आहे आपण हे चालू ठेवू. म्हणजे रिझल्ट त्यांना आवडला. त्याच्यानंतर ते म्हणजे आता आपण कंटिन्यू शेड्यूल आपलं तुमचं चालू वापरूया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा प्लॉट आहे. किती तारखेला लागण होती सर? 19 मे. 19 मेची लागण आहे आणि आतापर्यंत याला 19 मे 19 जून आणि साधारणतः 2 महिन्याच्या आसपास गेले. 2 महिने बरोबर. आता 2 महिन्यात ही फुटव्यांची हे दिसत आहेत तुम्हाला अवस्था शेतकरी मित्रांनो. भरपूर चांगले असे फुटवे दिसत आहेत. सोबत ह्याची जे
कोंब जो आहे कोंब पण असा सशक्त आणि जाड आलेला आहे. पानाची जाळकी वगैरे पण चांगली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय जो आल्यामध्ये आहे की बाबा हे कंदकुज आता ह्या रानामध्ये सुद्धा निम्म्या प्लॉट पासून पुढे पाणी साठते आणि थोडस बऱ्याच ठिकाणी जो प्रादुर्भाव झाला होता कंदकुजीसाठी, तर त्याच्यासाठी आपलं जे रामा ॲग्रोटेकचं जे जैविक बुरशीनाशक आहे बायो इन्व्हर्टर, ते जैविक असल्यामुळे अजून आले पिकासाठी चांगला विषय होतोय आणि ते सोडल्यामुळे काय होते बऱ्यापैकी बुरशी याची कंट्रोल मध्ये येते. जर ऑलरेडी झाले असेल एखाद्या प्लॉटला तिथं सुद्धा शेतकरी मित्र तुम्ही याचा प्रयोग करून बघू शकता. प्लस आपलं जे रामा ॲग्रोटेकचं नेमकरण आहे इनबिल्ट मधलं ते बुरशीनाशक प्लस कीटकनाशक असं दोन्ही काम करत असतं. तर त्याचा आपण इथं रेग्युलर वापर करतोय. तर साधारणतः एक 10 ते 15 दिवसानंतर आपण त्याला सोडायला सांगितलेला आहे. आणि हा जो प्लॉट आहे हा स्टार्ट टू एंड पूर्ण रामा ॲग्रोटेकच्या खतावरती आपल्याला करायचा आहे. आणि शेतकरी मित्रांनी कोणी पण इथं विजिट आलं तर चालतंय. हा चालतंय स्वतः येऊन खात्री करून घेऊ शकतात. काय प्रॉब्लेम बरोबर. आपण दुसरं काय कुठलं वापरलं तर शेतकरी मित्रांनो हा आले प्लॉटचा पहिला व्हिडिओ आहे. आणि जसं जसं या प्लॉटचं डेव्हलपमेंट होत आहे पूर्ण शेड्यूलनुसार आपण रामा ॲग्रोटेक खत वापरणार आहे. आणि याच प्लॉटचा सेकंड पार्ट असेल किंवा हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण व्हिडिओ आपण या प्लॉटचं तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. दिलेल्या माहितीबद्दल सर धन्यवाद. तर आपण वेळेवर मार्गदर्शन देत आहे अन्य वेळेवर येतात त्याबद्दल आपले धन्यवाद. रामा ॲग्रोटेकचा सुद्धा धन्यवाद. रामकृष्ण.